गणपती बाप्पाची मूर्ती बनवण्यासाठी आम्ही माती कशी धुवून घेतली ती या व्हिडिओमध्ये सांगत आहे। अशा प्रकारे ना मातीमध्ये खूप सारं पाणी ओतून ती गाळून घेतली आणि त्यानंतर पूर्ण रात्रभर ठेवली, जेणेकरून माती खाली राहिली आणि वरती फक्त पाणीच राहिलं। आणि ते पाणी सर्व काढून घेतल्यानंतर अशा प्रकारे कापडामध्ये बांधून ठेवायची। आता आम्हाला तर हे बांधायला 4-5 दिवस गेले, म्हणजे पूर्ण ती माती तयार व्हायला, कारण पावसाचं वातावरण होतं त्यामुळे ती एवढी काही लवकर तयार झाली नाही। हे बघू शकता तुम्ही, माती बांधताना ती माझ्याकडून सांडली आणि त्यामुळे ना आम्हाला छोटीच मूर्ती बनवावी लागली, नाही तर मोठी बनवायची होती। आता मूर्ती कशी बनवली मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, त्यामुळे इथे तेवढं फक्त कशी धुवून घेतली हे एवढंच दाखवत आहे। आणि त्यानंतर मग म्हटलं आता गणपती बाप्पा बनवलेत तर मोदक देखील बनवूया, आणि फक्त निमित्त असतं गणपती बाप्पाचं, पण आपल्या जिभेचे चोचले असतात असं म्हणता येईल। आणि त्यानंतर अशा प्रकारे म्हणजे मला 11 मोदक बनवायचे होते। मग त्यानंतर अशा प्रकारे गुळ खोबऱ्याचे मोदक बनवले। आता इथे ना मी गव्हाच्या पिठाचे बनवलेत, पण जर या जागी ना तुम्ही जर मैदा वापरला तर एकदम क्रिस्पी मोदक बनतात। आता त्यानंतर आपल्या घरातल्या बाप्पाला आणि मूर्तीला दोन्ही देखील म्हणजे मोदक दाखवून घेतले आणि गुरुला म्हटलं विसर्जन कर, तर साहेबांनी अशा प्रकारे फक्त म्हणजे मूर्ती पाण्यात बुडवली परत आणून ठेवली। आता त्याला काय म्हणायचं आपल्याला